आणि काही कारणास्तव एसटी जर चुकली आणि समजा रात्रीच्या वेळी जर मडे गेटाजवळ तुम्ही पोचला, काय म्हणता? श्रीराम राम 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 राम. एवढं म्हणतात की सीतामाई रामप्रभूला विचारते, एवढा भक्त आलाय. बघा ही आठवण म्हणजे दुसरी कोणी नाही, हे पटाका घेणार गंधमादन नावाच्या वानरानं या जगाला करून दिलेले. अरे तुम्ही मरणाला भियाला चुकवायचं असेल ना तर काय म्हणा? श्रीराम म्हणा. आपले श्री गुरु रानू मालकांनी कोरोनाच्या काळामध्ये हाच संदेश दिला होता, जेव्हा जगायचं आहे त्यानं रामकृष्णाची माळ जपा, घरात हरिपाठ करा, तुम्हाला काही होणार. बघा आपल्या कोल्हापूरचं भाग्य एवढं मोठं, आपल्या लक्ष्मी आईनं आपल्यावरती कृपाछाया केली. सोलापूर सांगलीला वारकऱ्यांनी कोरोनाच्या काळात माळा सुद्धा काढलेले. बघा पण आपल्या कोल्हापूरला असला प्रकार झाला नाही. हे आपल्या आईचा आपल्यावरती असणारा कृपा आशीर्वाद आहे. पहा काय झालं, त्या गंधमादन नावाच्या वानरानं त्या 4 वानरांना सांगितलं, बेट्यावर जगायचं असेल तर श्रीराम म्हणा. का हो, भजन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी मार्ग दिसतो. तसा गंधमादनानं भजन एवढं रंगतदार झालं आणि त्या भजनामध्ये त्यानं पताका असणारी उलटी केली आणि कुंभकर्णाचा डावा कान फाडला. कान फाडल्याने म्हणला, वानरांनो हला उड्या. मग माकडं काय कमी उडी आणत्या? माकडं पुढारी म्हणत नाही, मी माकडं अजून कळालं नाही. महाराष्ट्रात लय घोळ चालू आहे, कोण मी कुठे मी उडी आणतोय. तसं नाही माऊली. या गंधमादन नावाच्या वानराला सांगितलं, अरे या जागे कानाच्या बाजूने काय करा, उड्या हाणा. वानराने त्या वानराने उड्या हाणल्या, नवे गंधमादनाने उडी आणली आणि उडी आणली. कान फाटलेला कुंभकर्ण जागा झाला. ज्यांनी ज्यांनी काही संभाळलं त्यांना माहितीये, वासनाच्या कानात जर वारं शिरलं इकडं शिरडोन पर्यंत थांबत. खरंय ना? लक्षात ठेवा, जसं कुंभकर्णाच्या कानात वारं शिरलं, कुंभकर्ण सावध झाला. सावध झालेला कुंभकर्णाला सुगंध वास आला, सुगंध. त्यानं बघितलं तर एक वानर सुगंध आहे. पताका घेणाऱ्या वानराला उचलून घेतलं. अरे केवढं सुगंध आहे रे तू, तुला मला जिवंत सोडायचं आहे, पण एकदा रावण म्हण. काय काय म्हण? सगळी म्हणली बघापासून बोलून राम म्हणून म्हणली, रावण म्हणून सगळी म्हणलीच रावण. तुमच्यात आणि त्या गंधमादनात काय फरक आहे पहा. ते गंधमादन नावाचं वानर म्हणलं, अरे मी रामच म्हणी. कुंभकर्ण म्हणला, तुला चुरगळून टाकी. तो म्हणला, चुरगळलं तर काय कर, मेलो तरी बेहतर, श्रीरामच म्हणी. तुम्ही आपल्या गावाकडे एक म्हण आहे, सण गेले आस्वाद. पहा कुंभकर्ण म्हणतोय त्याला एकदा रावण म्हण. ते म्हणतोय, अरे बेट्या श्रीराम मुखात यावा एवढं सोपं नाही. हे श्रीराम शब्द मुखात येणं का माऊली तुम्ही रावण लगेच म्हणला आणि श्रीराम म्हणता येत नाही. याचं कारण विश्वमाऊली ज्ञानोबा राहिले. जन्म जन्मांतरी
त्या गंधमादनात तुमच्यात नव कुंभकर्ण, तुमच्यात तुम्ही रावण म्हणलं म्हणता. श्रीराम मुखात एवढं सोपं नाही का? विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, जन्म जन्मांतरी असेल पुण्या सामुग्री. पुण्य नुसतं उपयोगाचं नाही, त्याची सामुग्री पाहिजे. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. गंधमादन नावाचं वानर म्हणते, बाबा बघ हे मुखात याला श्रीराम एका जन्माची नाही जन्मांतरीची सामुग्री लागते. आणि तू काय म्हणतो? काय म्हण? सगळी सावध झाली. आता खरोखर तुम्ही रामाच हुशार आता हुशार झाली. गंधमादन नावाच्या वानराला ते कुंभकर्ण म्हणते, अरे तुझं राहू दे जन्मांतर, तू रावण म्हण, नाहीतर मी तुला सुरगळून टाक. ते म्हणलं मेलो तरी भक्त श्रीरामच. गंधमादन म्हणला, बरं राहू दे रावण म्हणायचं, तुला हा सुगंध आला ना याचं कारण मला सांग. बरोबर आहे ना? हे कारण मुख्य आहे का? आजच्या कीर्तनाच्या सेवेतलं मुख्य आहे. गंधमादन सांगतं, हे कुंभकर्ण, अरे माझा हनुमंतराया त्या समुद्राला स्नान करायचे, त्या समुद्रामध्ये हनुमंतरायाचं रोम रोम काय म्हणतात माऊली? श्रीराम. काय म्हणतात? ज्या समुद्राला हनुमंतराया सचेल स्नान करायचे ते श्रीराम ध्वनी नाम वाहत यायचं. त्यामध्ये मी आंघोळ करायचा आणि थोडं पाणी आचमन करायचं. पहा, स्नान केल्यानंतर पाणी आचमन करतात, आंघोळ केल्यावर पाणी थुकून टाकतात. खरं ना? म्हणून घरातलं आपण गरम पाणी पित तीर्थावळीला आंघोळ केल्यानंतर पाणी आचमन करायचं. जसं या गंधमादनानं राम श्रीराम हे नाम वाहत यायचं हनुमंतरायाच्या कशावलं रोमावलं, त्यामध्ये आंघोळ करायचा आणि ते थोडं पाणी आचमन करायचा. हे कुंभकर्ण, अरे हनुमंतरायाचं ते श्रीराम नाम वाहत यायचं ना, त्यात मी आंघोळ करायचा, थोडं पाणी आचमन करायचा. मी वानरासारखा एक माघर नावाचा वानर आहे, पण मला सुगंध आला माझ्या हनुमंतरायामुळे. त्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला हेच आशीर्वाद काय या हनुमंतरायामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हो हो मधली चालते देणार काय अडचण. बघा सांगा म्हणलं असं तर रात्रभर रामायचं काय अडचण. कारण फळावरली मोह काय असं काय टायमिंग बदल नसते. बरोबर आहे ना? फळावर कसं कीर्तन असं तुम्हाला सर्व माझ्यापेक्षा तुम्ही वडीलधारी आहात असो देतो मधली चाल. हाच आशीर्वाद दे का मला याची सेवा. आणि ज्याचं रोम रोम श्रीराम म्हणतं, ज्या हनुमंतरायाला गुरु ओळखण्याचं गांजणी मातेने सांगितलं त्यानं गुरु ओळखला. दुसरं आई रावणा मही रावण्याच्या ताब्यातनं राम लक्ष्मणाला. तिसरं या राम भजनानं स्वतः केवढं पावन पवित्र झाले तर पण दुसऱ्या एका वानराला एक पशु वानर योनीत त्या वानराला गंध सुगंधाला तो हनुमंतरायामुळं. म्हणून आमचे अंगद स्वरूपी असणारे तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझा दास नाही तर तुझ्या दासाचा दास कर. तुमची दासीचा दास करून ठेवा. दास हा शब्द असा आहे पहा, एक दास कुणाचा असावा? घरंदाज दास असावा. शास्त्रामध्ये एक किती दास सांगितला बघा. एक घरंदाज दास, दुसरा युद्धातला दास, तिसरा परिस्थिती निरूप दास आणि चौथा दासी पुत्र दास. चार शास्त्रामध्ये सांगितलं. पहिला कुठला? घरंदाज दास, दुसरा युद्धातला दास, परिस्थिती दास आणि चौथा दासी पुत्र दास. त्यातला चौथा फक्त मला सांगतो दासी पुत्र दास आमचे विदुर काका. कोण? विदुर काका. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला तुमचा दास नाही तर तुमच्या दासांचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा आची मदत. आशीर्वादामध्ये एक शुभ आशीर्वाद असतो. पहा, आई वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देताना कधी अशुभ आशीर्वाद देत खराय ना.
आई वडील देताना आशीर्वाद चांगला देतात पहा. शुभ अशुभ आशीर्वाद तुम्हाला कुठे करतो थोडक्यात सांगतो. जिथं सावधान असतं तिथं कोण बी आशीर्वाद देत ना. ज्याची लायकी नसती त्याच्या बी लग्नात पाया पडायला पडलाय झालं. आणि ती बी म्हणतात अष्टपत्र सौभाग्य आहे ना. चंद्रकांत महाराज बरोबर आहे ना. शासनाने सांगितले तू दो तर तुम्हाला एक. आणि हे आशीर्वाद दिला अष्टपुत्र. गेला म्हणायचा हो अशुभ आशीर्वाद. शुभ आशीर्वाद अशुभ आशीर्वाद. प्रत्येक आशीर्वाद खूप आशीर्वादाचं प्रकारच्या शास्त्रात सांगितलेलं आहे. पहा अशोक आपल्याला लय अवघड मध्ये जायचं नाही. कारण आपल्याला बी कळालं पाहिजे. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे आपल्याला जे कळतं तेच लोकांना सांगायचं. नवीन दादांचं तर असं मत होतं सर्वांना माहितीये आपण जे जे ठावे ते इतरांना सांगावे आणि शाने करून सोडावे सकळ जग. असो तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा आची मज नवविदा काय बोलिले जे भक्ती त्याने माझे हाती संत जनी. एवढा दृष्टांत द्यायचा होता पण तुम्ही देऊ का म्हटली चाल देऊ. तुम्हाला विचार म्हटली चाल देऊ. दृष्टांत देऊ का म्हटली चाल देऊ. दृष्टांत देऊ. पहा काय झालं आता सगळ्यांच्या ह्या विचारलो मी. कारण कसं होतं कार्यक्रमाला आता सगळेच लोक धावते आणि तुम्ही शहर वस्तीत त्यात म्हणून विचारले माऊली माफी मागतो तुमच्या. असं सांगा म्हणून सांगतो. काय झालं पहा लंकेवरती विजय म्हणून आमचे हनुमंत कोण राम प्रभू आले. लंकेवरती विजय म्हणून आले. सीताबाई सहित सर्व लोक आले आणि अयोध्येमध्ये राम प्रभू अयोध्येचा राजा होणार हा राज्याभिषेक ठरला. काय झाला एवढा दृष्टांत तुम्ही का देऊ आता म्हणा काय अडचण नाही. सांगा म्हणतात म्हणून सांगतो. काय झालं अयोध्येच्या राजगद्दी होती. राजा म्हणून राम प्रभूंचा राज्याभिषेक होणार होता. म्हणून अष्टप्रधानांनी सुमंत प्रधानांनी सभेची रामप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या सभेच्या खुर्च्या मांडून घेतल्या. कारण का बरोबर आहे ना. रामायणावर पहा दुसऱ्याच्या खुर्ची बसायची लई इच्छा लोकांना आहे का नाही. माणसाला काय वाटते आपली पण आपल्याला मिळावी आणि लोकांची बी आपल्याला मिळावी हे सगळ्यांची इच्छा आहे का नाही. पहा जशी त्या रामायणामध्ये पहा अष्टप्रधान सुमंतिक प्रधानानं बोलावलं आमच्या सीताबाईनं आणि सगळी बैठक व्यवस्था पाहिजे. अष्टप्रधानांनी सुमंतिक प्रधानांनी ही खुर्ची कुणाला ती खुर्ची कुणाला सगळ्या खुर्चीवर कोण कोण बसणार किती अधिकारी पुरुष बसणार हे सर्वांची माहिती दिली. काय बघा सोयगानं सगळ्यांच्या खुर्च्या सांगून झाल्या पण सीताबाईला सुमंतिक प्रधानांनी अष्टप्रधानांनी हनुमंतराया कुठे बसणार हे सांगितलं. सीताबाईने पुन्हा विचारलं माझ्या हनुमंताला कुठं खुर्ची आहे का. अष्टप्रधानांनी सांगितलं नाही. तेवढ्यात सीताबाई बोलल्या प्रभू अहो तुम्ही कुठं आहात. इथं बसलेल्या उभारलेल्या पुरुषांनी सांगा तुमच्या बायकोनं हाक मारली एका हातात जाता तो दुसऱ्या. तुम्ही सांगू नका म्हणून तुमची लई ताकद होती. एका हातातच गडी येतोय का नाही. आमचा देवासारखा देव आहे ही काय चिल्लर लोक ही म्हणजे मी अजून झालो नाही म्हणून ही म्हणतो काय का. असं पहा रामप्रभू आले. अगे सीते उद्या माझा आनंद उत्सव आपल्या अयोध्येतला आणि तू का ओरडते. सीताबाई म्हणली प्रभू अहो तुम्ही मी या सभा बैठक मधली सगळी व्यवस्था पाहिली सगळ्यांना खुर्ची आहे पण ज्यानं मला लंकेमध्ये आधार दिला त्याची खुर्ची नाही. ज्या वयस्कर आज्याई त्यांनी मला सांगा जुन्या जे वयस्कर आहेत त्यांना माहेरचा माणूस जर भेटला अख्ख माहेर भेटल्याच समाधान होतं का नाही. जुन्या काळातल्या माता माऊली खरं आहे ना. आता काय सोडून द्यावं नाता याच्या अगोदरच व्हिडिओ कॉल पप्पा मम्मी आणि लिहितात ती तिकडले पप्पा तिकडले
बघा हे चाललंय सगळं. पण पूर्वी काही असं नव्हतं म्हणून बाहेरचा माणूस भेटला की आनंद वाटायचा. जेणेकरून आमच्या सीताबाई म्हणले, प्रभू ज्यावेळी मी लंकेत होते त्यावेळी मला पहिल्यांदा आधार दिला तो माझ्या हनुमंतानं. कुणी? म्हणून हनुमंताला आमच्या सीताबाईनं दूत हे नाव दिलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला रामदूत म्हटलं. लक्षात घ्या, आमच्या सीताबाईनं म्हणावं, प्रभू ज्याने मला पहिला आधार दिला त्याला तुझी या सभेत नाही. थोडं शोकांतिका वाटली मला. त्यावेळी प्रभू म्हणले, सीते माझा हनुमंता खुर्चीच्या मोहातला नाही. म्हणजे काय नाही? काम नाही, काम नाही, काम नाही,